नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर आजच्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक श्लोक घेऊ. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर आजचा जो आपला चिंतनाचा विषय आहे तो म्हणजे दासबोध या ग्रंथातील दशक 16वा तत्वान्वयाचा, यामधील सगळ्यात उत्तरार्धात म्हणजे शेवटचा जो समास आहे 10वा, तो तसं तर आपण माया हा शब्द अनेकदा ऐकत आलेलो आहोत. म्हणजे आपल्या दासबोध या ग्रंथाची जेव्हापासून आपण चिंतन करत आहोत तेव्हापासून माया हा शब्द अनेकदा आपल्या कानावर पडून गेलेला आहे. की माया कशी उत्पन्न होते, मूळ माया म्हणजे काय, ब्रह्मतत्वातून कशी ती माया निर्माण झाली, ते स्फुरण कसं झालं, या सगळ्या गोष्टी अनेकदा आपण पाहिलेल्या. आणि याच्या मागील समासामध्ये आपण नाना उपासना निरूपण नाम हा समास आपण बघितला होता. नाना प्रकारच्या उपासना कशा कशा असतात, पण प्रत्येक उपासना जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्याचं श्रद्धेचं जे स्थान असतं किंवा आपला जो परमात्मा असतो तो मात्र एक असतो. कितीही काही होऊ दे, पण उपासना करताना आपल्याला एकदम आर्त श्रद्धेने ज्यावेळी तुम्ही ती उपासना करता तेव्हा ती भगवंतापर्यंत नक्कीच पोचते असं मान्य आहे किंवा असं मान्यता प्राप्त आहे. किंवा अशी आपण एक आशा करू शकतो की अगदी भगवंताच्या तीर्थक्षेत्री न जाता, म्हणजे आपल्याला कदाचित कुणाकुणाला जाण्याची संधी मिळत नाही किंवा कोणी जाऊ शकत नाही, तर त्यावेळी देखील आपण भगवंतासमोर अगदी घरात देखील हात जोडून भगवंतासमोर आपली जी काही प्रार्थना असेल, जे काही मनातील इच्छा असेल ती बोलून दाखवली, ती भगवंतापर्यंत नक्कीच पोचते. म्हणजे आपली हाक जर अगदी मनापासून असेल तर ती भगवंतापर्यंत नक्की पोहोचते. पण ते करण्यासाठी आपल्याला उपासनेच्या माध्यमातून मात्र जाणं गरजेचं आहे. कारण अध्यात्माकडे ओळणं किंवा त्याच्या बाजूने होणं हे मात्र गरजेचं आहे. कारण अध्यात्माकडे जोपर्यंत तुमची काय होत नाही, पावले चालत नाही, जसं बघा पंढरीच्या वारीला जाण्यासाठी आपोआपच वारकरी त्या दिशेने चालू लागतात. कितीही मोठं अंतर असलं तरी त्यांनी मात्र ते चालतात. तसं जी भगवंताकडे लागलेली जी आस असते, जसं आपण एखाद्या विषयांमध्ये न अडकता आपल्याला त्या भगवंतापर्यंत पोहोचायचंय, तर त्यासाठी आपल्याला उपासनेचा मार्ग किंवा त्याचा अवलंब तर करावाच लागतो. आपण भगवंताची पूजा करतो, अर्चना करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण आपल्याला ती उपासना, ती साधना किंवा नामस्मरण हे होणं गरजेचं आहे. जसं समर्थ माऊलीने सांगितलंय की तुमच्या मुखातून नुसतं श्रीराम जरी आलं तरी ते देखील भगवंतापर्यंत पोचतो. श्रीरामामध्ये सगळ्या पूर्ण सृष्टीमध्ये जेवढे चराचर 33 कोटी देव आहेत त्यांना जागृत करण्याची क्षमता आहे. म्हणून त्या श्रीराम या नामामध्ये इतकं काही साठलेलं आहे की आपण बोलूच शकत नाही. जसं नेहमी समर्थ माऊली म्हणायचे की जानकी जीवन स्मरण जय जय राम, म्हणजे इतकं त्या जानकी देवीचा पण उल्लेख केलेला. या सगळ्या गोष्टी आपण मागच्या समासामध्ये बघितले. तर नक्की या समासामध्ये काय सांगितलेलं किंवा हा समास कशावर आधारित आहे, तर सृष्टीतील विविध शक्तींचे स्तवन समर्थ माऊलींनी या समासात केलेलं आहे. यामध्ये बघा माया आणि ब्रह्माच्या संदर्भातील विचारावर आधारित हा समास आहे. समर्थ सांगतात की सृष्टी ही जी सृष्टी आहे ती ज्या मायेच्या किंवा ज्या गोष्टीच्या आधारावर उभी आहे ती गोष्ट म्हणजे काय आहे, ही माया आहे. कसं सांगितलंय तर ती अत्यंत अगाध आणि अनाकलनीय, म्हणजे इतकी पसरलेली आहे सगळीकडं. बघा आपण जे काही विषय अनुभवत असतो रोजच्या आपल्या जीवनात ते मायेच्या स्वरूपावरच आधारित असतात. आपल्या म्हणजे आजूबाजूभोवती बघा सृष्टी तर नश्वर आहे हे सर्वांनाच ज्ञात आहे. कारण या सृष्टीवर कधीही काही टिकून राहू शकत नाही, कोणाचाही मृत्यू कधीही येऊ शकतो आणि आपलं जे काही आहे ते जागच्या जागी सोडून आपण त्या देहामधून तो आत्मा काय होतो, त्या भगवंतामध्ये हे सृष्टीमध्ये पुन्हा विलीन होतो आणि दुसरा जन्म घेण्यास तयार असतो. हे असं वारंवार चक्र जे असतं जन्म मृत्यूचं ते चालूच राहतं, त्यामध्ये कधीही बदल होत नाही. त्यामुळे सृष्टीवर जे काही या गोष्टी घडत असतात ते मायेच्या स्वरूपानंच घडत असतात. आणि ब्रह्म आणि माया म्हणजे बघा निर्गुण ब्रह्म हे मायेमुळे सगुण रूपात भासते.
निर्गुण ब्रह्म म्हणजे काय, जो भगवंत आहे या मायेमुळं, आभासी दुनियेमुळं आपल्याला काय वाटतं, ते सगुण रूपामध्ये, त्या मूर्तीमध्ये, त्या प्रतिमेमध्ये असं आपल्याला भासू लागतं. आणि ही सगुण सृष्टी निर्माण करणारी माया ही एक शक्ती आहे. अज्ञान आणि ज्ञान, बघा काय सांगितलंय, जोपर्यंत माया म्हणजे काय, थोडक्यात त्याला अज्ञानच संबोधलेलं आहे. कारण आपण त्या आभासी, जोपर्यंत परमेश्वराचं ज्ञान होत नाही, आकलन होत नाही, तोपर्यंत आपण त्या मायेच्या दुनियेतच, मायेच्या सृष्टीमध्येच जगत असतो. त्यामुळे जोपर्यंत माया आहे तोपर्यंत आपल्याला द्वैत भासतं, सगळ्या गोष्टी आभासी भासतात. आणि उलगडा झाल्यावर मात्र अद्वैत स्वरूपाचा मात्र आपल्याला अनुभव येतो. मग मायेच्या खेळात गुंतून न पडता आपल्याला त्या भगवंतापर्यंत कसं पोचायचंय हे जाणणं खूप गरजेचं आहे. आणि विवेकानंच आपण हे तत्व ओळखू शकतो. माया ही मिथ्या आहे, नश्वर आहे. जसं की मी मगाशी सांगितलंच, सृष्टीवर ज्या काही गोष्टी आहेत, जेवढ्या काही गोष्टी आहेत, त्या सगळ्या नश्वर आहेत. कोणीही कायमस्वरूपी टिकून राहू शकत नाही. म्हणून हे ब्रह्म हे सत्य आहे किंवा ते नित्य आहे हे जाणणं, हे विवेकानं ओळखणं तितकंसं गरजेचं आहे. मग समर्थ माऊलीने उपदेश काय केलेला आहे, तर परमार्थात मायेच्या पलीकडे जाऊन, बघा नेहमी समर्थ माऊली सांगतात, मायेच्या पलीकडे जाऊन विवेकानं त्या परमार्थ तत्वाचं आपल्याला काय करून घ्यायचंय, आकलन करून घ्यायचंय. आणि मगच आपण त्या सृष्टीच्या पलीकडे जाऊन, आता तुम्ही म्हणाल काय, सृष्टीच्या पलीकडे जाऊन म्हणजे नक्की आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायला पाहिजे का, तर नाही. समर्थ माऊली नेहमी सांगतात की तुम्ही तुमचं प्रापंचिक कार्य सांभाळून तुम्हाला या तत्वापर्यंत पोहोचायचंय. मग ह्या तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी त्या महंताचे जे गुण असतात ते आपल्याला अवलंब करायचे. ज्या काही चांगल्या गोष्टी असतात, ज्या काही गोष्टी असतात, ते सगळे आपल्याला अवलंब करायचे आणि त्या ब्रह्मतत्वापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. मग या समासात माया ही काही दोष मानलेला नाही. समर्थ म्हणून सृष्टी आहे, या गोष्टी आहेत, असं होतच राहणार. ती दोष नसून परमात्म्याची, विष्णूची शक्ती आहे आणि ही सृष्टी चालवते. कारण तिच्यामुळेच तर ही सृष्टी चालते ना. जसं आपल्या देहामध्ये हे हृदय असतं, त्याप्रमाणे या सृष्टीमध्ये माये रूपेनं हे सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे पण ती आत्मस्वरूपाला मात्र झाकते. असं समर्थ माऊलींनी या समासामध्ये एक आशय आहे, या समासाचा आशय आपल्याला महत्वाचा समजून घ्यायचा आहे पहिला, आणि मग आपण ओवी स्वरूप हे सुरू करूया. तर नक्कीच मी असं समजते की तुम्हाला हा आशय थोडंफार समजलं असेल की या समासामध्ये नक्की काय सांगितलेलं. आणि आपण आता सुरुवात करूया आजच्या आपल्या चिंतनाला. तर आजच्या या आपल्या चिंतनामध्ये आपला जो आजचा दासबोधाचा विषय आहे किंवा दासबोध या ग्रंथातील जो दशक आहे तो आपला 16वा चालू आहे, तत्वान्वयाचा. आणि त्यातील जो समास 10वा आहे तो म्हणजे गुणभूत निरूपण नाम. आता गुणभूत निरूपण नाम म्हणजे नक्की काय असेल. आपण ज्या पंचमहाभूतांचा अभ्यास केला त्या अभ्यासावर आधारितच हा समास आहे. म्हणजे बघा, जो काही आपण 1 ते 9 समासामध्ये ज्या ज्या गोष्टींचा अभ्यास केला, आपण सगळी पंचमहाभूते बघितली, त्रिगुण बघितली, या सगळ्या गोष्टींचा जो सारांश आहे तो या समासामध्ये मांडलेला आहे. नक्कीच आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या या समासाला. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 10वा गुणभूत निरूपण. श्रीराम समर्थ. पंचभूते चाले जग, पंचभूतांची लगबग, पंचभूते गेलिया मग काय आहे. जसं की आपण मगाशी बघितलेलंच आहे की या सृष्टीमध्ये मायेमुळे या जग आधारित आहे, बरोबर. मग ही माया म्हणजे नक्की काय आहे, तर इथं समर्थ माऊलींनी पहिलीच जी ओवी दिलेली आहे ती आपल्याला पंचभूते चाले जग म्हणजेच काय. इथं श्रोता वक्त्याला प्रश्न करीत आहे की या पंचभूतामुळे जग चालतं का, किंवा जगात सर्वत्र पंचमहाभूतांचीच लगबग कशी चालू आहे हे दिसून येते. मग ही जर समजा पंचमहाभूतेच लय पावली तर ही सृष्टी चालू शकेल का, असा नक्कीच आपल्याला देखील प्रश्न पडतो. कारण जसं की आपण सगळ्या गोष्टी म्हणतो, हे ब्रह्मतत्व, हे ब्रह्मांड किंवा आपल्या ज्या प्रत्येक देह बनलेला आहे तो या पंचमहाभूतांपासून बनलेला आहे किंवा त्या अष्टधा प्रकृतीपासून बनलेला आहे. तर नक्कीच आपल्याला हे वाटूच शकतं की हे जे सगळं चालू आहे ते जर समजा एखाद्या वेळेस पंचमहाभूतेच लय पावली किंवा त्यांचाच नाश झाला
तर हे जग चालू शकेल का, ही सृष्टी चालू शकेल का, असा प्रश्न, साधा प्रश्न समर्थ माऊलींना श्रोत्यांनी म्हणजेच आपल्या कल्याण स्वामींनी विचारलेला आहे. श्रोता वक्तयास बोले, भूतांचे महिमे वाढवले, आणि त्रिगुण कोठे गेले, सांगा स्वामी. की समर्थ माऊलींना ते विचारतात काय, की सारासार विवेकात पंचमहाभूतांचे फारच महत्व वाढलेले आहेत. कारण आपण आता एकंदरीत सगळ्या गोष्टी बघत आलो तर पंचमहाभूतांमुळेच सगळ्या गोष्टी घडत आहेत किंवा त्याच्यामुळेच सगळं आकारच येत आहे, त्याच्यामुळेच ते सगळा देह चालत आहे, सृष्टी चालत आहे. तर मग त्रिगुण कुठे गेले, मग ही जर पंचमहाभूतामुळे या सगळ्या गोष्टी घडतात तर जे आपले सत्व रज आणि तम हे जे त्रिगुण आहेत ते कुठे गेले, असा श्रोता वक्त्याला प्रश्न विचारतो आणि ते आपण कृपया करून सांगावे अशी विनंती देखील करतो. अंतरात्मा पाचवे भूत, त्रिगुण त्याचे अंगभूत, सावध करुणिया चित्त परे पहाये. मग आता समर्थ माऊली काय सांगतात, ही पंचमहाभूते तर आहेतच, पण त्यातलं जे पाचवं तत्व आहे ते म्हणजे अंतरात्मा आहे. अंतरात्मा हे पाचवे भूत जाणावे आणि ह्या अंतरात्म्यामध्येच त्या त्रिगुणांचा काय होतो, अंतर्भाव होतो, किंवा ही जी त्रिगुण आहे ती त्या अंतरात्म्यामध्येच समाविष्ट आहेत. आणि हे चित्त सावध करून नीट विचार करून तुम्ही याचं श्रवण करावं, कारण या अंतरात्म्यामध्येच हे त्रिगुण काय झालेले ते एकरूप झालेले. भूत म्हणजे जितुके झाले, त्रिगुण झाल्यात आले, इतुकेन मूळ खंडले आशंकेचे. आता भूत म्हणजे साधारण आपल्याला आपल्या गोष्टीप्रमाणे, आपल्या ज्ञानाप्रमाणे आपण भूत म्हणजे आपलं भूत म्हणतो, जे की आपल्याला घाबरवण्यासाठी असतं. पण इथं बघा, भूत याचा अर्थच जितके झाले ते भूतच होय. जी काही झाले ते आपली पंचमहाभूते बघितलेले ती सगळी भूतच आहे. त्रिगुण ही झालेल्यातच जमाय. भूत आहे म्हणजे भूतकाळ आहे, म्हणजे काय, समर्थ माऊली सांगितलं ही झालेली गोष्ट आहे आणि ही सतत होतच राहणार. आणि आशंकेचं मग जे काही मूळ, श्रोत्याला जो प्रश्न पडला होता की नक्की त्रिगुण कुठे गेले, तर त्रिगुण त्या पाचव्या भूतामध्ये म्हणजे त्या अंतरात्म्यामध्ये काय झालेले आहेत, समाविष्ट झालेले. भूता वेगळे काही नाही, भूत जात हे सर्वही, एका वेगळे एक काही घडेचे. मग भूता वेगळे या दृश्य सृष्टीत तर काहीच नाहीये, काहीच नाहीये. कारण सगळ्या जेवढ्या गोष्टी बनलेल्या आहेत त्या पंचमहाभूतांमुळेच बनलेले आहेत. आणि हे सर्व पांचभौतिकच आहे, एकाशिवाय दुसऱ्या एकापासून काहीच घडू शकत. प्रत्येकाला प्रत्येकाची जोड पाहिजेच. जसं की आपण सगळी पंचमहाभूते अनुभवलेले आहेत या समासामध्ये किंवा मागील आपले जेवढे दशक होऊन गेले त्यात देखील आपण याचा अभ्यास केलेला आहे की प्रत्येकाशिवाय प्रत्येक गोष्ट घडूच शकत नाही. सगळी जी तत्व आहे ती त्या त्या ह्याच्या गोष्टीमुळं घडतच असतात. आत्म्याचेने झाला पवन, पवनाचेन प्रगटे अग्न, अग्नीपासून जीवन ऐसे बोलते. बघा, अंतरात्म्यापासून वायू झाला, त्या वायूचं स्फुरण कसं झालं ही गोष्ट आपण सगळी बघितलेली आहे. अंतरात्म्यापासून वायू झाला, वायूपासून अग्नी झाला, अग्नीपासून काय झालं, अग्नीपासून झालं पाणी. या सगळ्या गोष्टी एका पाठोपाठ एक घडत गेल्या किंवा एकाशिवाय दुसरी गोष्ट घडलीच नसती. सुरुवात जिथून झाली, काय झालेले, तर अंतरात्म्यापासून त्या वायू झाला. जीवन अवघे डबाबिले, ते रविमंडळी आळले, वनी वायूचे न झाले भूमंडळ. मग जिकडे तिकडे आता आपण बघतो की पृथ्वीवर आपला 70% भाग पाण्यानेच व्यापले. मग जिकडे तिकडे अवघे पाणीच डबडबून भरून राहिले होते आणि हे सूर्यामुळे आले. ज्यावेळी तो सूर्य हा ग्रह आपल्या ह्याच्यामध्ये आला त्यावेळी काय झालं, त्या सूर्यामुळे हे सगळं पाणी आळलं आणि अग्नी आणि वायू याच्या साह्याने भूमंडळ म्हणजे ही पृथ्वी निर्माण झाली. अग्नी आणि वायू याच्या साह्याने ज्यावेळी ऑक्सिजन निर्माण झाला, सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या, हळूहळू सगळं वायू निर्माण होत गेले आणि त्यापासून ही पृथ्वी निर्माण झाली. वनी वायू रवी नसता, तरी होते उदंड शीतळता, ते शीतळतेमध्ये उष्णता येणे नाही. अग्नी, वायू आणि सूर्य नसते तर उदंड सगळीकडे काय झाले असती, शीतलताच झाली असती. बघा, सगळं पूर्ण गारटलं असतं किंवा थंडावलं असतं. त्यामुळे काय झालं, उष्ण रूपता जी प्राप्त झाली ती ह्या अग्नी, वायू आणि सूर्य यांच्यामुळे ती प्राप्त झाली आणि यांच्यामुळे शीतलतेमध्ये ती उष्णता निर्माण झाली.
अवघे वर्मासी वर्म केले, तरीच एवढे फापावले, देहे मात्र तितुके झाले वर्मा करता. मग एका भूताच्या वर्माने म्हणजे एका पंचमहाभूताच्या वर्माने दुसऱ्या भूताच्या वर्मावर मात केली. ज्या काही उणीवा होत्या, ज्या काही गोष्टी कमी पडत होत्या, त्या सगळ्या त्यानं त्याच्यावर मात केली आणि सर्व काही अशा प्रकारे एवढं विस्तारत गेलं. ही सृष्टी एवढी विस्तार पावली आणि या पंचमहाभूतांच्या समन्वयामुळेच देह मात्र तितुके झाले. बरोबर. त्यामुळेच या पृथ्वीवर एवढा विस्तार वाढत गेला की सगळी सृष्टी भरून पावली. अवघे शीतळची असते, तरी प्राणी मात्री मरून जाते, अवघ्या उष्णची करपते सकळ काय. बघा, असं देखील असतं की समजा त्यावेळी सगळं शीतळच असतं, थंडच वातावरण असतं, तर कुठलाही प्राणी मात्र जगूच शकला नसता. बघा, आज आपल्याला थोडी जरी थंडी वाढली तरी साधं आपण म्हणजे इतकं अस्वस्थ होतो की आपल्याला ब्लँकेट किंवा या गोष्टी घेतल्याशिवाय झोपच लागू शकत नाही. बरोबर ना. त्यामुळं तसंच सांगितलं की नुसती शीतळता असूनही उपयोग नाही, उष्णता पण तितकीच गरजेची आहे. पण नुसतीच उष्णता देखील चालेल का, तर सगळं काही काय होईल, करपून जाईल, मरून जाईल. उष्णता तर शीतलतेपेक्षाही प्रखर आहे. त्यामुळे इतक्या सगळ्या गोष्टी की सतत तळपत राहणं, त्यामुळे मॅनेज केलं गेलं. दोन्ही गोष्टी अगदी साम्यरूप केल्या गेल्या. उष्णतेला शीतळ अनुरूप गोष्टी घडत गेल्या. भूमंडळ आळून गोठले, ते रवी किरणे वाळून गेले, मग सहची देवे रचले उपायसी. भूमंडळी आळून गोठले म्हणजेच काय, जे काही गोठलेलं होतं शीतलतेमुळे, त्या शीतल प्रभावामुळे, ते सूर्यामुळे काय झालेलं आहे, सगळं आळून गेलेलं आहे. रवी किरणे वाळून गेले, भूमंडळ आळून गोठले, ते रवी किरणांनी वाळले, तेव्हा सहजच देवाने उपाय केला. म्हणून केला पर्जन्य काळ, थंड झाले भूमंडळ, पुढे उष्ण काही शीतळ शीतकाळ जाणावा. मग त्यांनी पर्जन्य काळ देखील उत्पन्न केला, पावसाची देखील उत्पत्ती केली. आणि या सृष्टीवर जर एखादे अंकुर फुटणं गरजेचं असेल तर त्या पाण्याची देखील तितकीच आवश्यकता आहे. त्यामुळे पर्जन्य काळ उत्पन्न केला, त्यामुळे भूमंडळ पुन्हा थंड झालं आणि पुढे उष्ण काळ, पुढे काही शीतल असा काळ, असं आपलं ऋतुचक्र चालू झालं. शीतकाळी कष्टले लोक, करपून गेले वृक्षाधिक, म्हणून पुढे कौतुक उष्ण काळाचे. बघा, शीतकाळाने देखील लोकांना कष्ट झालं, त्यामुळं वृक्षाधिक थंडीनं काय गेले, वाळून गेले. वृक्ष तशी टिकाव धरू शकत नाहीत. जी काही बर्फाच्या प्रदेशात असतात ती वेगळी प्रकारची वृक्ष असतात. मग जर आपल्याकडं पूर्ण पृथ्वीवर अशी एकाच प्रकारचे असतात का, नाही. विविध प्रकारचे वृक्ष असतात, विविध प्रकारचे प्राणी असतात, जीव असतात. त्यामुळं पूर्ण शीतकाळाने वृक्ष काय झाले, पूर्णपणे वाळून गेले. म्हणून पुढे देवाने उष्ण काळाचे कौतुक निर्माण केले, म्हणजे हा उष्ण काळ निर्माण केला. त्याही मध्ये प्रातःकाळ, माध्यान्ह काळ, सायंकाळ, शीतकाळ, उष्ण काळ निर्माण केले. मग त्यामध्येही सकाळ सुरुवात सूर्योदयापासून झाली, माध्यान्ह काळ आला, संध्याकाळ आली आणि रातकाळ आला. म्हणजे असं टप्पे देखील त्या दिवसामध्ये करत गेले, दिवस रात्र अशी घडत गेली. हे सगळ्या गोष्टी त्या भगवंताने निर्माण केल्या. ऐसे एकामाग एक केले, विलेन नेमस्त लाविले, येणे करता जगले प्राणी मात्र. असे एकामागोमाग एक सगळं काही निर्माण होत गेले आणि क्रमाने त्यांना नेमस्त केले, त्यामुळे प्राणी मात्र जगले. आणि हे चक्र आतापर्यंत असंच चालू आहे. नाना रसे रोग कठीण, म्हणून औषधी केल्या निर्माण, परंतु सृष्टीचे विवरण कळले पाहिजे. मग या सृष्टीवर नाना जीव आपले जिवंत राहण्यासाठी अशा काही वनस्पती निर्माण झाल्या किंवा अशा काही औषधी निर्माण झाल्या. पूर्वीच्या काळी काही दवाखाने नव्हते, पण जे वैद्य असायचे त्यांना या गोष्टीची थोडीफार माहिती करून त्यांनी त्यात म्हणजे पूर्ण डिग्री प्राप्त केल्यासारखं केलं. त्यामुळे त्यांना जे जे काही औषध होते त्याचे प्रयोग करून त्यांनी प्रत्येक रोग्याला बरं करण्याचं निदान देखील शोधून काढलं. त्यामुळे हे देखील याच पृथ्वीवर निर्माण झालं. नाना प्रकारच्या औषधी निर्माण झाल्या. अन्नातील नाना रसांनी आपल्याला कठीण रोग तर झाले, पण त्याला हरवण्यासाठी औषधी देखील निर्माण केलेले. म्हणून सृष्टीची रचना आपल्याला जाणून घेतली पाहिजे. एखादी गोष्ट जर वाईट घडत असेल तर त्याला चांगलं कसं बनवायचं हे देखील पृथ्वीनं आधीच निर्माण केले. देहेमुळे रक्तरेत, त्या आपाचे दो होती दात, ऐसीच भूमंडळी प्रचित नाना रत्नाची.
देहाचे मूळ काय आहे? रक्तच आहे. आणि रेत हे आहे, रक्त आणि रेत. बघा आपल्या जसा जीव निर्माण होतो पुरुष आणि स्त्री मधून, त्यामुळं जीव निर्माण झाल्यामुळे त्याचं जे मूळ आहे ते देह, या देहाचं जे मूळ आहे ते रक्त आणि रेत आहे. आणि ते कसं आहे? द्रवरूप आहे. पण त्या आपापासूनच देहात कठीण असे, ह्याच म्हणजे पाण्यासारखंच आहे ना ते रक्त आणि ते रेत पाण्यासारखंच आहे, पण त्याच आपापासून कठीण असे दात, कवटी, या सगळ्या गोष्टी कठीण कठीण देखील निर्माण झालेले आहे. आणि हे पिंडात जसे होते तसेच ब्रह्मांडात नाना रत्नांची, म्हणजे जी काही खनिजं आपल्याला मिळतात, जो काही साठा मिळतो भूगर्भातून, त्या नाना रत्नांची देखील कठीण पदार्थाची उत्पत्ती होते. ही प्रचिती जाणून घ्या. देहामध्ये जसं या गोष्टी घडतात तसं या ब्रह्मांडामध्ये देखील घडतात. सकळासी मूळ जीवन बांधा, जीवन चाले सकळ धंदा, जीवने विन हरी गोविंदा, प्राणी कैसे. व सर्वांचे मूळ जे, जसं की आपण पाण्याचं महत्व जाणूनच घेतलेलं आहे, पाण्याशिवाय ही पृथ्वी टिकावच धरू शकत नाही. प्रत्येकाला एकेका गोष्टीची गरज आहेच. सर्वांचे मूळ जीवन म्हणजे पाणी आहे. त्याच्या योगाने सर्व धंदा, सर्वांचं जीवन निर्वाह, उदरनिर्वाह, व्यवहार चालतो. जीवन नसेल तर मग मात्र हरी गोविंदा. बघा जिथे तुम्ही अशा वाळवंटी प्रदेशात जावा की जिथे पाण्याची इतकी कमतरता आहे की लोकांना भरपूर किलोमीटर चालत जाऊन थोडंसं पाणी नशिबात येत, त्यांना ती गोष्ट काय वाटत असेल. त्यामुळे या पाण्यामुळे सगळं काही जग जे आहे ते चालू आहे. जीवनाचे मुक्ताफळ शुक्रासारखे सुढाळ, हिरे माणके इंद्रनीळ ते जळे झाले. मग पाण्याचेच मोती होतात. बघा शिंपल्यामध्ये त्या मोती निर्माण होतात, मग ते पाण्यापासूनच होतात ना. पाण्यामध्ये तो शिंपला हा जीव जिवंत राहू शकतो, त्यामुळे ते मोती निर्माण होतात. ते शुक्राच्या चांदणीसारखे अगदी तेजस्वी असतात. हिरे, माणके, इंद्रनील हे देखील सगळं आपल्याला जलामुळेच निर्माण होतं. महिमा कोणाचा सांगावा, झाला कर्दमूची आगवा, वेगळा वेगळू निवडावा कोण्या प्रकारे. मग पंचमहाभूतांचे सगळं काही मिश्रण झालेले, त्यामुळे त्यापैकी कोणाचा कारण सगळीच वरचढ आहे. कुणाला पण एकालाच पण जास्त करून समर्थ माऊलीने काय सांगितले, पाण्याला खूप महत्व, कारण त्या पाण्यामुळे सगळ्या गोष्टी घडत गेल्या. एका वेळा आपण उष्णकाळ थोडा वेळ सहन करू शकतो, शीतकाळ सहन करू शकतो, जलतत्व मात्र खूप गरजेचं आहे. त्यामुळे कोणाचा महिमा करावा, त्यांना वेगवेगळे निवडावे तरी कोणत्या प्रकारे, हे आपल्याला समजणं कठीण आहे. परंतु बोलले काही एक, मनास कळावया विवेक, जनामध्ये तर्किक लोक समजती आगवे. परंतु समजण्यासाठी मनाला विवेक असणं देखील गरजेचं आहे. मनामध्ये ते गोष्ट ज्ञात करून घेण्यासाठी तेवढं सारासार विवेक असणं गरजेचं आहे. आणि सोपं जाण्यासाठी समर्थ माऊली एक गोष्ट सांगतात, लोकांचे काही तार्किक असतील, म्हणजे ज्या लोकांना आकलन करण्याची क्षमता असते त्याच या गोष्टी समजू शकतात की कशामुळं काय आधारित आहे. अवघे समजले हे घडेना, शास्त्रांशी पडेना, अणुमाने निश्चय होईना काही एक. व सर्व काही समजलं असं कधीच होत नाही. कोणीही बघा पूर्ण ज्ञान प्राप्त झाले, कितीही डॉक्टर होऊ दे, इंजिनियर होऊ दे, एखाद्या म्हणजे जे काही त्याचे गुण असतील त्यात त्यानं कौशल्य प्राप्त केले, पण तो पूर्ण कधी होत नाही. कायम त्याला शिकावंच लागतं. जरी एका ठिकाणाहून, जरी आता आपल्या अभ्यासाचं शैक्षणिक जे काही वर्ष आहे ते पूर्ण केलं, पण पुन्हा नोकरीच्या ठिकाणी गेल्यावर त्याला पुढच्या गोष्टी शिकाव्या लागतात. प्रापंचिक संसारामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यावा लागतो. म्हणजे माणसाला शिकत हे कायम राहावंच लागतं. शास्त्रात मतैक्य कधीच होत नाही आणि अनुमान करू लागले तर काही एक निश्चय होत नाही. अगाध गुण भगवंताचे, शेष वर्णू न शके वाचे, वेद विधी तेही काचे देवे विन. मग भगवंताचे गुण तर मात्र काय आहेत? अगाध आहेत. त्याचे म्हणजे आपण परतफेडी करू शकत नाही, शेषही त्याचे वर्णन करू शकत नाही. देवाशिवाय आणि अंतरात्म्याशिवाय वेद विधी कमी पडतात. कारण देव आणि अंतरात्मा असेल तरच ते वेद बोलले जातात, विधी घडवले जातात. त्यामुळं आत्माराम सकळा पाळी, अवघे त्रैलोक्य सांभाळी, तया एके विनधुळे होय सर्वत्राची. त्यामुळे आत्मारामच सर्वांना पाळतो, अवघ्या त्रैलोक्याला सांभाळतो. कारण त्या आत्मारामामध्ये सगळ्या गोष्टी काय आहेत? अंतर्भूत आहेत, ते त्रिगुण अंतर्भूत आहेत. त्यामुळे तो एकटा नसेल तर सर्वांची धुळदाण होते. जेथे आत्माराम नाही तेथे उरू न शके काही, त्रैलोकीचे प्राणी सर्वही प्रेत रूपी. आणि जिथे आत्माराम नाही,
आपण ही गोष्ट बघितलेली आहे आत्माराम निरूपण नाम यामध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की जिथं आत्माराम नाही तिथं सगळे देह नुसती प्रेत बनून राहतील. कारण त्या जीवामध्ये तो आत्माच निघून गेला तर तिथं काहीही उरत नाही. अंतरात्म्याशिवाय जगणं शक्यच नाही. त्यामुळे ही गोष्ट विवेकानं जाणून घेणं गरजेचं आहे. समजणे जे विवेकाचे तेही आत्म्याविन कैचे, कोणी एके जगदीशाचे भजन करावे. मग विवेकानं समजून घेणं हे सुद्धा अंतरात्म्याशिवाय शक्य आहे का? आपल्या या देहामध्ये ती जाणीवच नसेल, तो परमात्माच नसेल तर आपण विवेकानं समजून घेणं सोपं आहे का? नाही. तर जर तुमच्यात तो अंतरात्मा असेल तरच तुमचा देह हा समजून घेण्यास पात्र ठरतो. म्हणून माणसाने जगदीशाचे भजन करावे. उपासना प्रगट झाली तरी हे विचारणा कळली, या कारणे पाहिजे केली विचारणा देवाची. मग ज्याच्या अंतरात्म्यामध्ये उपासनेची आवड निर्माण होते, बरोबर, ज्याच्या अंतरात्म्यामध्ये उपासनेची आवड निर्माण होते त्यालाच हे सर्व विचार कळतात. जो भगवंतामध्ये एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, भगवंताला वेळ देतो किंवा आपलं जे काही सामर्थ्य आहे ते घडवण्यासाठी त्या भगवंताचं सहाय्य घेतली पाहिजे ना आपल्याला. कारण त्या भगवंताचंच सामर्थ्य आहे म्हणून आपण आज चालतो आहोत. भगवंताने आपल्या त्या अंतरात्म्याला काय केलेलं आहे? शक्ती प्रदान केलेली आहे. म्हणून आपला देह हा उभा आहे. आपण प्रत्येक गोष्टीचं आकलन करून घेऊ शकतो. म्हणून अंतरात्म्यासंबंधी विचारणा कायमस्वरूपी केलीच पाहिजे. उपासनेचा मोठा आश्रय, उपासने विन निराश्रय, उदंड केले तरी तो जय प्राप्त नाही. म्हणून साधकाला सगळ्यात मोठा जो आधार आहे तो उपासनेचा. असं कोण आहे का? किती नास्तिक जरी असलं तरी शेवटी त्याला त्या उपासनेचा आधार घ्यावाच लागतो. उपासनेशिवाय सर्व निराश्रय आहे, सर्व व्यर्थ आहे. अंतरात्म्याच्या ज्ञानाशिवाय इतर यज्ञागती उदंड खटपटी केले. बघा, अंतरात्म्याचं जोपर्यंत ज्ञान होत नाही किती तुम्ही काही करा, तुम्हाला कधीच ती गोष्ट समजू शकणार नाही. सगळं काही फुकट जातं. त्यांनी जय किंवा त्यांनी आपल्याला ती शक्ती कधीच प्राप्त होणार नाही. संसार रूपी शत्रूला देखील आपल्याला जिंकता येणार नाही. जेवढं काही विषय ज्ञान आपण घेत असतो आपल्या सृष्टीवर, आपल्या जीवामध्ये, ते विषय ज्ञान देखील प्राप्त होऊ शकणार नाही. म्हणून उपासनेने ज्यावेळी देवाची कृपा प्राप्त होते आणि त्या कृपेनेच आपला कार्यभाग साधला जातो. अंतरात्म्यासाठी आपल्याला ती गोष्ट लक्षात कायमस्वरूपी ठेवली पाहिजे. म्हणून उपासना ही केलीच पाहिजे. समर्थांची नाही पाटी, तयास भलताच कुटी, या कारणे उठाउटी भजन करावे. बघा, समर्थ माऊलींचा जर पाठी म्हणजे आपल्याला पाठिंबा नसेल, आश्रय नसेल तर काय होईल? कुणीही आपल्याला येऊन कुठून काढेल. आज समर्थ माऊली आपल्या सोबत आहेत म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टींचं ज्ञान करून घेऊ शकतो. दासबोध ग्रंथच हा रचनेचा ग्रंथ आहे. व्यवहार ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. आपल्याला उपासना कशी करावी हे प्राप्त होतं. हे सगळ्या गोष्टी आज आपण यातून शिकतो. म्हणून समर्थांची जर आपल्याला साथ नसेल, पाठिंबा नसेल तर आपल्याला सगळी मिळून कुठून काढतील? आपण ते ज्ञातच करू शकणार नाही ना. म्हणून उठता बसता सतत देवाचं नामस्मरण, भजन, श्रवण, मनन, चिंतन केलंच पाहिजे. भजन साधन अभ्यास येणे पाविजे परलोकास, दास मने हा विश्वास धरिला पाहिजे. आणि भजन, साधन आणि आत्मसाधना या सगळ्यामुळेच परमार्थ साधला जातो. आणि रामदास म्हणतात, यावर माणसाने मात्र विश्वास असला पाहिजे. जेव्हा एखाद्या गोष्टीवर तुमचा पूर्ण विश्वास बसतो ना, त्यावेळी तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी खूप उत्सुक असता. आणि आपल्याला सदैव तत्पर राहायचंय की आपल्याकडून भगवंताची काहीतरी सेवा झाली पाहिजे. भगवंतासाठी आपली काहीतरी सेवा झाली पाहिजे. भले आपण त्या सगुण रूपाचं ध्यान करत आहोत, पण आपल्या मनामध्ये, आपल्या अंतरात्म्यामध्ये त्या भगवंताचं स्थान नेहमी असलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला नामस्मरण करणं, साधना करणं, उपासना करणं, आपण ह्या सगळ्या गोष्टी करून ते साध्य करून घेऊ शकतो. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे गुणभूत निरूपण नाम समासदा वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर अशा पद्धतीने आपण आज गुणभूत निरूपण नाम, बघा माया देखील त्यात महत्वाची आहे. मायेमुळं ही सृष्टी सगळी उत्पत्ती झालेली आहे, पण ती आभासी आहे. त्यात द्वैत काय अद्वैत काय हे आपण समजून घ्यायचंय. त्यामुळे या पंचमहाभूतांचा, त्रिगुणांचा अभ्यास आपल्याला करणं, ह्यात जास्त करून गुणभूत निरूपण नाम
या अंतरात्म्यामध्ये ते त्रिगुण समाविष्ट आहे हे समर्थ माऊलींनी जाणून दिलेलं आहे, याची प्रचिती आपल्याला सांगितलेली. तर अशा पद्धतीने आपण आज या समासाचं अगदी छान पद्धतीने चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय. नक्कीच पहिल्यांदाच या चॅनेलवर आला असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बऱ्याचशा लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवा. जय जय रघुवीर समर्थ.